हेल्लो सुपर लर्नर, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लास 12 इकॉनॉमिक्स, ज्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स बघणार आहोत. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की इंट्रोडक्शन काय आहे चॅप्टरचा, त्यानंतर हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स सुद्धा कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर तुम्ही कालचं लेक्चर बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर 10वी आणि 12वीचे इंग्लिश ग्रामर सुद्धा अपलोड आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. तर सुरुवातीला बघूया आपण मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर फर्स्ट वन, meaning of microeconomics. Micro means small parts of thing. Microeconomics thus deals with a small part of the national economy. It studies the economic actions and behaviors of individual units such as an individual consumer, individual producers or firms, the price of particular commodity or a फॅक्टर ETC. तर आपण मिनिंग बघणार आहोत की मायक्रो इकॉनॉमिक्सचा अर्थ काय आहे नेमका. तर मायक्रो म्हणजे काय, तर मायक्रो मीन्स अ स्मॉल पार्ट्स ऑफ अ थिंग. एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचा स्मॉल पार्ट्स म्हणजे काय वे मायक्रो होईल. ओके, तर स्मॉल पार्ट्स ऑफ थिंग त्याला आपण मायक्रो असे म्हणतो. त्यामुळेच मायक्रो इकॉनॉमिक्स डज डील्स विथ, त्यामुळेच मायक्रो इकॉनॉमिक्स अभ्यास करतो, स्टडी करतो स्मॉल पार्ट्स ऑफ नॅशनल इकॉनॉमी, होल इकॉनॉमिक. ओके, तर त्यामुळेच सूक्ष्म अर्थशास्त्रात मायक्रो इकॉनॉमी मध्ये एक नॅशनल इकॉनॉमी, होल इकॉनॉमी मधील छोटा घटक, स्मॉल पार्ट्स, त्याचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमी मध्ये केला जातो. कळालं? मायक्रो मीन्स स्मॉल पार्ट, छोटा हिस्सा वस्तूचा ऑफ अ थिंग्स, आणि मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ मीन्स स्टडी करतो कशाचा, तर स्मॉल पार्ट्स ऑफ नॅशनल इकॉनॉमी, होल इकॉनॉमी मधल्या एका छोट्या घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात मायक्रो इकॉनॉमी मध्ये केला जातो. इट स्टडीज द इकॉनॉमिक ऍक्शन्स अँड बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. आणि त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका वैयक्तिक घटकाच्या, इंडिव्हिज्युअल युनिटच्या इकॉनॉमिक ऍक्शन, आर्थिक क्रिया काय आहे, आर्थिक वर्तणूक काय, बिहेवियर काय, त्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतो, तर इकॉनॉमिक ऍक्शन आणि इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिटचा स्टडी करतो. एखाद्या वैयक्तिक घटकाचं वर्तन कसं आहे, आर्थिक वर्तन, इकॉनॉमिक बिहेवियर, त्याचबरोबर इकॉनॉमिक क्रिया काय आहे, ऍक्शन काय आहे, याचा अभ्यास देखील सूक्ष्म अर्थशास्त्र करतो. मग सच ॲज कोण्या इंडिव्हिज्युअल युनिटचा, कोण्या इंडिव्हिज्युअल युनिट किंवा कोणकोणते वैयक्तिक घटक येतात, मग सच ॲज अन इंडिव्हिज्युअल कंझ्युमर, एखादा वैयक्तिक उपभोक्ता, जसं की तुमच्या आमच्यासारखे एक एक उपभोक्ते. जसं की आपण पेनचा काय करतो, उपभोग घेतो. मोबाईलचा काय करतो आपण, या मोबाईल आहे त्याचा मी काय करता, यूज करता, म्हणजे त्याचा मी उपभोग घेत आहे, म्हणजे त्याचा सुद्धा आपण काय करतो, तर त्याचा सुद्धा इंडिव्हिज्युअल कंझ्युमर बनून आपण काय करतो, त्याचा उपभोग घेतो. या मोबाईलचा सुद्धा आपण काय करतो, उपभोग घेतो. त्यामुळे मी एक वैयक्तिक उपभोक्ता आहे. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर. ओके, तर मी प्रोड्युसर सुद्धा आहे. मी प्रोड्युसर, मी एक प्रोडक्ट बनवतो, व्हिडिओ बनवणे सुद्धा एक प्रोडक्ट आहे. तर मी इंडिव्हिज्युअल एकटाच बनवतो, त्यामुळे इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर सुद्धा आहे. किंवा ऑर फर्म्स, द प्राइस ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी, या पुस्तकाचा प्राइस, पर्टिक्युलर कम्युनिटी म्हणजे एक विशिष्ट पुस्तक. तर माझ्याकडे इकॉनॉमिक्सचे जे पुस्तक आहे त्याची प्राइस म्हणजे काय वे, प्राइस ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी. ओके, प्राइस ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी, एखाद्या पर्टिक्युलर, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत. आणि फॅक्टर्स, जे की इकॉनॉमी मध्ये 4 फॅक्टर आहेत, त्यांच्या सुद्धा प्राइस, जसं की लँड लेबर अँड कॅपिटल अँड एंटरप्रेन्योर, हे जे 4 फॅक्टर आहे त्यांची सुद्धा प्राइस डिस्कशन हे मायक्रो इकॉनॉमी करत असते. त्याचं सुद्धा प्राइस ठरवणे आहे ते सुद्धा आपले सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मिनिंग मध्ये आपण जाणलं की सूक्ष्म अर्थशास्त्रचा जो अर्थ आहे तो काय आहे, मायक्रो इकॉनॉमिक्सचा मिनिंग काय आहे. तर मायक्रो इकॉनॉमी मधला जो मायक्रो वर्ड्स आहे त्याचा अर्थ होतो स्मॉल पार्ट्स ऑफ थिंग, एखाद्या घटकाचा, एखाद्या वस्तूचा लहान हिस्सा. त्यामुळेच मायक्रो इकॉनॉमिक्स अभ्यास करतो
स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी, आणि जे नॅशनल इकॉनॉमी आहे, होल इकॉनॉमी आहे, त्याचा छोट्या हिस्साचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतो, मायक्रो इकॉनॉमी करतो. इट स्टडीज द इकॉनॉमिक ऍक्शन अँड इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. आणि त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र इकॉनॉमिक ऍक्शन म्हणजे आर्थिक क्रिया आणि आर्थिक वर्तणूक मीन्स इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, एखाद्या व्यक्ती घटकाचा काय करतो, अभ्यास करतो. त्यामध्ये व्यक्तिक घटक कोण, मग इंडिव्हिज्युअल कंझ्युमर म्हणजे एक वैयक्तिक उपभोक्ता, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर एक वैयक्तिक उत्पादक किंवा प्राइस ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी एखाद्या विशिष्ट वस्तूची प्राइस, आणि प्राइस ऑफ फॅक्टर्स जसं की लँड, लेबर्स, कॅपिटल अँड एंटरप्रिनर, हे चार जे उत्पादनाचे घटक आहे, फॅक्टर्स आहे, त्याचा सुद्धा प्राइस ठरवणे हे मायक्रो इकॉनॉमी मध्ये ठरवलं जातं. म्हणून मायक्रो इकॉनॉमी डील्स विथ अ इंडिव्हिज्युअल युनिट. ओके, देन आपण बघणार आहोत डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमी. डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमी. ओके, डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर यू हॅव ऑलरेडी स्टडीड सम इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमी. आणि जसे की तुम्ही 11वी मध्ये काही ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, अभ्यासले आहेत इम्पॉर्टंट डेफिनेशन मायक्रो इकॉनॉमीच्या, आणि त्यात काही आपण डेफिनेशन 12वी मध्ये सुद्धा बघणार आहोत. लेट अस रिव्ह्यू सम मोर डेफिनेशन. आणि त्यामध्ये काही आणखी जे काही डेफिनेशन आहे मायक्रो इकॉनॉमीच्या ते 12वी मध्ये बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट वन आहे मॉरिस डॉब यांची डेफिनेशन. तर आपण बघू शकता स्क्रीनवर मॉरिस डॉब यांचा फोटो दिसत असेल. हे आहेत आपले मॉरिस डॉब. ओके, इकॉनॉमिस्ट होते ते, इकॉनॉमिस्ट होते मॉरिस डॉब. त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे तर व्याख्या दिलेली आहेत मायक्रो इकॉनॉमीची. ओके, मायक्रो इकॉनॉमी. तर बघू त्यांच्या मते काय आहे. तर त्यांच्या मते मॉरिस डॉब यांच्या मते, ओके, मॉरिस डॉब यांच्या मते मायक्रो इकॉनॉमीची व्याख्या. ओके, तर बघूया मॉरिस डॉब यांच्या मते मायक्रो इकॉनॉमीची व्याख्या. तर मॉरिस डॉब यांच्या मते काय आहे, तर मॉरिस डॉब यांच्या मते मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द नॅशनल इकॉनॉमी किंवा इकॉनॉमी. तर मॉरिस डॉब यांची व्याख्या काय आहे की मायक्रो इकॉनॉमी जे आहेत, मायक्रो इकॉनॉमी इज इन अ फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक सूक्ष्मदर्शी अध्ययन स्टडी ऑफ द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचं मायक्रोस्कोपिक स्टडी. इकॉनॉमीचा कसा स्टडी, मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे सूक्ष्मदर्शी अध्ययन अर्थव्यवस्थेचं, म्हणजे मॉरिस डॉब यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्र होईल. जेही इकॉनॉमिक्सची ब्रांच होल इकॉनॉमीचा मायक्रोस्कोपिक स्टडी करतो त्याला आपण मायक्रो इकॉनॉमी म्हणतो. ओके, मायक्रो इकॉनॉमी इज इन अ फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मायक्रो इकॉनॉमी जे आहे ते मायक्रोस्कोपिक स्टडी करतो इकॉनॉमिक्सचा, असं मॉरिस डॉब यांच्या मते. प्रोफेसर ए.पी. लर्नरची व्याख्या पाठही करायची नाही किंवा लिहायची पण नाही, जस्ट इन्फॉर्मेशन साठी मी तुम्हाला सांगतो, कारण प्रश्नामध्ये जर व्याख्या लिहिली तर मॉरिस डॉब यांची व्याख्या लिहायला प्राधान्य द्यायचं. ओके, तर प्रोफेसर ए.पी. लर्नर यांची व्याख्या बघूया. मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ लुकिंग ॲट द इकॉनॉमी थ्रू अ मायक्रोस्कोप ॲज इट वेअर टू सी हाऊ द millions of cell in the body of economy, the individuals or households as a consumers and individuals or firms as a producers play their parts in the working of the whole economic organism. Okay, organism. तर प्रोफेसर ए.पी. लर्नर यांची काय व्याख्या होती की त्यांच्या मते मायक्रो इकॉनॉमी जे आहे सूक्ष्म अर्थशास्त्र ही कन्सिस्ट करतो इकॉनॉमी कडे बघतो कशा दृष्टिकोनातून, तर मायक्रोस्कोपिक दृष्टिकोनातून, आणि त्यामधील जे मिलियन्स ऑफ सेल आहे त्या इकॉनॉमिक बॉडी मधल्या इंडिव्हिज्युअल आणि हाऊसहोल्ड जे आहेत सेल ते कंझ्युमर म्हणून, आणि इंडिव्हिज्युअल आणि फर्म्स प्रोड्युसर म्हणून अर्थव्यवस्थेच्या संचालनामध्ये वर्किंग ऑफ दी होल इकॉनॉमी मध्ये कशा प्रकारे पार्ट्स त्यांचा रोल प्ले करतो हे बघणे म्हणजे काय होय, प्रोफेसर ए.पी. लर्नर यांच्या मते मायक्रो इकॉनॉमी होय. द फॉलोइंग चार्ट्स गिवन an idea of scope of microeconomics. the following charts खाली दिलेला जो चार्ट्स आहे तो आपल्याला आयडिया देतो की काय काय स्कोप आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचा. ओके, व्याप्ती काय आहेत मायक्रो इकॉनॉमिकची. ओके, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमी. ओके,
तर बघूया स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये 3 थेरी आहे. फर्स्ट थेरी जी आहे थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, सेकंड थेरी आहे थेरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग अँड थर्ड थेरी आहे थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. तर फर्स्ट वन थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, तर त्यामध्ये डिमांड ॲनालिसिस आणि सप्लाय ॲनालिसिस बघायचं आहे. थेरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग मग जसं की लँडला रेंट मिळतं, लेबरला वेजेस मिळतं, कॅपिटलवर इंटरेस्ट मिळतं आणि एंटरप्रिनरला प्रॉफिट मिळतं. हे जे काही फॅक्टर्स आहे इकॉनॉमीमध्ये लँड, लेबर्स, कॅपिटल अँड एंटरप्रिनर, त्यांची प्राइसिंग काय काय आहेत. लँडला रेंट प्राइस मिळतो, वेजेस लेबरला वेजेस मिळतो, कॅपिटलला इंटरेस्ट प्राइस मिळतो आणि एंटरप्रिनरला प्रॉफिट प्राइसिंग मिळतो. मग यांच्या जे मोबदले आहे, यांची जी प्राइस आहे ते ठरवण्याचं काम सुद्धा मायक्रो इकॉनॉमी करते. नंतर आहे थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. तर आर्थिक जे काही वेलफेअर आहे, आर्थिकदृष्ट्या काही जे कल्याण आहे, आर्थिक कल्याण, त्याची सुद्धा एक थेरी आहे इकॉनॉमिक वेलफेअर, आर्थिक कल्याण, ज्यामध्ये इफिशियन्सी इन प्रोडक्शन, इफिशियन्सी इन कन्झम्पशन आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवात करूया जे स्कोप आहे मायक्रो इकॉनॉमीचं त्यापासून. तर फर्स्ट वन आहे थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. तर प्रोडक्टची प्राइस कशी ठरतो त्याची थेरी सांगितली आहे. तर द प्राइस ऑफ अन इंडिव्हिज्युअल कमोडिटी इज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड्स अँड सप्लाय. तर यामध्ये काय सांगितलं थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये की द प्राइस, जे मोबदला आहेत किंवा जे किंमत आहे इंडिव्हिज्युअल कमोडिटीची, एखाद्या वैयक्तिक वस्तूची, ती कशावरून ठरत असते, कशावरून डिटरमाइंड होते, कशावरून निश्चित होते, तर मार्केटमध्ये डिमांड किती आहे त्या वस्तूची आणि सप्लाय किती आहे यावरून ठरत असते. समजा एखादी ॲपल आहे, त्याची जी प्राइस आहे ती ठरवायची आहे, तर कशावरून ठरवू, तर त्याला डिमांड किती आहे. समजा त्याची डिमांड आहे 50 किलोची, ओके, आणि 30 किलोचा सप्लाय होत असेल तर त्याची प्राइस नेमकी वाढून राहणार, ओके. आणि समजा त्याची डिमांड 30 ची आहे आणि सप्लाय 50 चा आहे, तर मग त्याची किंमत कमी केल्या जाईल, ओके, डिमांड वाढवण्यासाठी. म्हणून द प्राइस ऑफ इंडिव्हिज्युअल कमोडिटी इज डिटरमाइंड बाय द मार्केट डिमांड्स अँड मार्केट सप्लाय वरून ठरत असते की डिमांड किती आहे मार्केटमध्ये त्या वस्तूची, कमोडिटीची, इंडिव्हिज्युअल गुड्सची, त्या मार्केटमध्ये डिमांड काय आहे आणि त्याच्यात मार्केटमध्ये त्या वस्तूचा सप्लाय किती आहे यावरूनच त्या वस्तूची काय ठरते, प्राइस ठरत असते, ओके. देन मायक्रो इकॉनॉमिक्स इज कन्सर्न विथ डिमांड ॲनालिसिस. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स संबंधित आहे, निगडीत आहे डिमांड ॲनालिसिसच्या, मागणीच्या विश्लेषणाशी. दॅट इज वाय इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्स बिहेवियर अँड सप्लाय ॲनालिसिस, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर बिहेवियर. आणि म्हणूनच मायक्रो इकॉनॉमीमध्ये एखाद्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर बिहेवियरचा अँड सप्लाय ॲनालिसिसचा, ओके, त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरचा बिहेवियर सुद्धा बघितल्या जातो, ओके. तर बघा मग इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरचं काय बिहेवियर आहे ते बघितलं जाते, त्याचबरोबर सप्लाय इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरचा काय बिहेवियर आहे ते सुद्धा आपल्याला थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंगमध्ये बघायचं असते. आणि दुसरी थेरी आहे थेरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. तर त्यामध्ये आहे थेरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. तर इन मायक्रो इकॉनॉमिक्स लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्योर आर द फॅक्टर दॅट कॉन्ट्रीब्युटेड टू दी प्रोडक्शन प्रोसेस, ओके. तर मायक्रो इकॉनॉमीमध्ये जे लँड्स आहे, लेबर आहे, त्याचबरोबर कॅपिटल आहे आणि एंटरप्रेन्योर आहे, ते जे 4 फॅक्टर आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करतो द प्रोडक्शन प्रोसेस, उत्पादन प्रक्रियेमध्ये हे काय करतं, आपला सहभाग देतो, कॉन्ट्रीब्युशन देतो. कोण लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स in determining the factor rewards factor price for land, labor, capital, entrepreneur in the forms of rent. लँडला रेंट मिळतो, लेबरला वेजेस मिळतो, कॅपिटलला इंटरेस्ट मिळतो आणि एंटरप्रेन्योरला प्रॉफिट मिळतो. अशा प्रकारे जे आहे ते प्रोडक्टची फॅक्टरचे काय केलं जाते, प्राइस ठरवल्या जाते मायक्रो इकॉनॉमिकच्या सहाय्याने. कारण मायक्रो इकॉनॉमीमध्ये काय येतो, 4 फॅक्टर येतात, ज्यामध्ये लँड, लेबर, त्याचबरोबर कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर, आणि त्यांच्या ज्या फॅक्टरच्या ज्या काही रिवॉर्ड्स आहे, प्राइसिंग आहे, जसं की लँडला रेंट मिळतो, लेबरला वेजेस मिळतो, कॅपिटलला इंटरेस्ट मिळतो आणि एंटरप्रेन्योरला प्रॉफिट मिळतो. नंतर आहे थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर, ओके, थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर, ओके, थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर.
तर बघूया आता थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. ओके, थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर, थर्ड थेरी आहे आपली थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. तर त्यामध्ये इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे काय, आर्थिक कल्याणाचा सिद्धांत, थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. तर थेरी ऑफ वेलफेअर बेसिकली डील्स विथ इफिशियन्सी इन द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. आणि ते थेरी ऑफ वेलफेअर इकॉनॉमी आहे ते बेसिकली डील्स विथ, बेसिकली ज्याच्यावर अवलंबून आहे ते आहे इफिशियन्सी इन द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. जे संसाधनाचा जो वाटप होतो, अलोकेशन होतं, वाटप होतो, ते कार्यक्षम असला पाहिजे, इफिशियन्स असला पाहिजे. याच्यावरच काय थेरी ऑफ वेलफेअर जे आहे इकॉनॉमीची डिफेन्स आहे, डील्स करत असतो त्याचा. ओके, तर इफिशियन्सी इन द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस इज attained when it result in maximization of satisfaction of the people's economic efficiency involves three efficiencies. Okay, तर efficiency in the allocation of resources is attained केव्हा होतो अटेंड, हा जेव्हा रिझल्ट त्याचा असतो की मॅक्झिमम लोकांना समाधान झालेलं आहे त्या संसाधनाच्या वाटपामुळे, तेव्हा आपण त्याला म्हणतो त्या संसाधनाचा, रिसोर्सेसचा इफिशियन्स वाटप झालेला आहे. इकॉनॉमिक इफिशियन्सी इन्व्हॉल्व्स इफिशियन्सी इन प्रोडक्शन. इफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे काय भाई, इफिशियन्सी इन प्रोडक्शन मीन्स producing maximum possible amounts of good and services from the given amount of resources. आणि इफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे काय भाई, जेवढे काही जे दिलेले आपल्याला संसाधन आहेत, रिसोर्सेस आहेत, त्यांच्यातून जास्तीत जास्त मॅक्झिमम हे करणे, गुड्स तयार करणे, वस्तू तयार करणे आणि सर्व्हिस तयार करणे म्हणजे काय, इफिशियन्सी इन प्रोडक्शन होईल. नंतर आहे इफिशियन्सी इन कंझम्पशन. Efficiency in consumption means distributions of produced goods and service among the peoples for consumption in such a way as to maximum total satisfaction of the society. आणि इफिशियन्सी इन कंझम्पशन मीन्स काय होतो की अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन करायचं, जे उत्पादन गुड्स आहे पहिल्या याच्यामध्ये जे आपण वस्तू बनवल्या होत्या, सर्व्हिस बनवली, त्याचं अशाच प्रकारे डिस्ट्रीब्युशन करायचं, वितरण करायचं की ज्याच्या माध्यमातून पीपलला जास्तीत जास्त त्याच्यापासून समाधान मिळालं पाहिजे, सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी, इट मीन्स द प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स विच आर मोस्ट डिझायर्ड बाय दी पीपल्स. आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी म्हणजेच काय होतो की अशा वस्तूचं प्रोडक्शन करायचं, अशा गुड्सचं प्रोडक्शन करायचं ज्याची डिमांड जी आहे, ज्याचं की डिझायर, ज्याच्या लोकांची जी इच्छा आहे ते जास्तीत जास्त आहेत, मोस्टली डिझायर्ड आहे लोकांकडून, त्यामुळे तशा वस्तूचं काय करायचं, ज्याची इच्छा जास्त आहे, लोक खरेदी करण्याची ज्याची इच्छा जास्त आहे, त्याच वस्तूचं काय करायचं, उत्पादन करायचं, म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. मायक्रो इकॉनॉमिक्स थेरी शोज अंडर व्हॉट कंडिशन्स these efficiency are achieved. आणि thus the focus of microeconomics is mainly confined to price theory and resource allocation. आणि जे मायक्रो इकॉनॉमी आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त जे काही प्राइस थेरी आहेत, किंमत सिद्धांत आहे, आणि रिसोर्स अलोकेशन आहे, संसाधनाचा वाटप आहे, त्याचा अभ्यास केला जातो. इट डज नॉट स्टडी द ॲग्रिगेटेड रिलेटिंग to the whole economy. Thus approach does not study national economic problems such as the undevelopment, poverty, inequality of the income, etc. Theory of growth, theory of business cycle, monetary and fiscal policies, okay, are beyond the limit of microeconomy. आणि त्यामुळे मायक्रो इकॉनॉमी फक्त किंमत सिद्धांत, प्राइस थेरी आणि रिसोर्स अलोकेशन म्हणजेच काय वाटप याच्याशी संबंधित आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे होल इकॉनॉमी आहे, ॲग्रिगेटेड इकॉनॉमी आहे, त्याचा अभ्यास केला जात नाही, त्याचा इकॉनॉमिक प्रॉब्लेमचा अभ्यास केला जात नाही, सच ॲज पॉवर्टी असेल, त्याचबरोबर अनइक्वॅलिटी अँड इन्कममध्ये जे असेल, त्याचबरोबर थेरी ऑफ ग्रोथ असेल, थेरी ऑफ बिझनेस सायकल असेल, मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, हे तर त्या बियॉइंड आहे, त्याच्या पुढेच आहे, लिमिटेशनच्या बाहेर आहे मायक्रो इकॉनॉमीच्या. त्यामुळे याचा सुद्धा अभ्यास आपल्या मायक्रो इकॉनॉमीमध्ये होत नाही. मायक्रो इकॉनॉमी फक्त वैयक्तिक घटकापुरतं, इंडिव्हिज्युअल युनिटपुरतं मर्यादित आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फ्युचर ऑफ मायक्रो इकॉनॉमी डिस्कस करणार आहोत.